टीव्हीच्या महाकुंभमेळा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। पुढचा अर्धा तास आपण महाकुंभमेळ्याची सफर करणार आहोत। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सोमवारपासून तब्बल 7 कोटी भाविकांनी संगम स्नान केले। 13 जानेवारीपासून अध्यात्माचा भव्य महोत्सव महाकुंभला सुरुवात झाली आहे। महाकुंभला सुरुवात झाल्यापासून रोज कोट्यावधी भाविक त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा अनुभव घेत आहेत। पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा अनुभव घेण्यासाठी देश विदेशातून कोट्यावधी भाविक महाकुंभात सहभागी होणार आहेत। 45 दिवस सुरू असणाऱ्या महाकुंभात तब्बल 46 ते 48 कोटींहून अधिक भाविक स्नान करतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। तब्बल 144 वर्षांनंतर महाकुंभचा योग जुळून आलाय। या 45 दिवस सुरू असणाऱ्या महाकुंभात तब्बल 46 ते 48 कोटींहून अधिक भाविक स्नान करतील असा अंदाजही वर्तवण्यात येतोय। महाकुंभला सुरुवात झाली आहे आणि महाकुंभला सुरुवात झाल्यापासून रोज कोट्यावधी भाविक त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा अनुभव घेत आहेत। पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा अनुभव घेण्यासाठी देशातूनच नाही तर विदेशातूनही कोट्यावधी भाविक महाकुंभात सहभागी होत आहेत। तब्बल 144 वर्षांनंतर महाकुंभाचा योग जुळून आला। 13 जानेवारीपासून अध्यात्माचा भव्य महोत्सव महाकुंभ याला सुरुवात झाली आहे। महाकुंभला सुरुवात झाल्यापासूनच रोज कोट्यावधी भाविक महाकुंभात संगम स्नान करतायत। भारतीय संस्कृतीत महाकुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा हा सोहळा देशाची सांस्कृतिक ओळख आहे। प्रयागराजला 144 वर्षांनंतर महाकुंभमेळ्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे। पाहुयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। 144 वर्षांनंतर महाकुंभमेळ्याचा योग। पंचेचाळीस दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर। तेरा 13,000 रेल्वे, 200 चार्टर्ड विमानांची सोय। हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्व असलेल्या कुंभमेळ्याला प्रयागराजमध्ये प्रारंभ झाला। हा सोहळा भारताच्या समृद्ध वारशाचं प्रतीक आहे। विशेष म्हणजे 144 वर्षांनी महाकुंभमेळ्याचा योग जुळून आलाय। आता पुढचा महाकुंभमेळा थेट 22व्या शतकात होणार आहे। त्यामुळे यंदाच्या महाकुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी म्हणून केवळ भारतच नाही तर जगभरातून साधू संत भाविक प्रयागराजमध्ये येत आहेत। महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याची सांगता होईल। यंदा 40 कोटी भाविक या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे। पौराणिक कथेनुसार भगवान धन्वंतरीनं अमृतानं भरलेलं कुंभ घेऊन जात असताना दानव ते हिसकावतात। त्यातून अमृताचे 4 थेंब ज्या तीर्थक्षेत्रांमध्ये पडले तिथं कुंभमेळा भरतो। प्रयागराजला गंगा, यमुना, सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर, हरिद्वारमध्ये गंगेच्या तटावर, उज्जैनमध्ये क्षिप्रा नदी तर नाशिकमध्ये गोदावरीच्या तटावर हा कुंभमेळा भरतो। कुंभमेळा कधी भरतो? सामान्य कुंभमेळा दर 3 वर्षांनी, अर्ध कुंभमेळा दर 6 वर्षांनी, पूर्ण कुंभमेळा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी दर 12व्या वर्षी। महाकुंभमेळा 144व्या वर्षी म्हणजे 12 पूर्ण कुंभमेळ्यांनंतर 1954 साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या महाकुंभाचं आयोजन प्रयागराज इथं करण्यात आलं होतं। हिंदूंचा असा विश्वास आहे की कुंभमेळ्याच्या पर्वावर पवित्र नद्यांमध्ये डुबकी घेतल्यानं पापांची मुक्तता होते।
यामुळे जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते. विविध पंथांचे आणि आखाड्यांचे प्रमुखही शाही स्नानादरम्यान भव्य मिरवणुका काढतात. हा महाकुंभ भारताची प्राचीन संस्कृती आणि धार्मिक परंपरांचं महत्व जागतिक स्तरावर अधोरेखित करतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. महाकुंभात एक देखणी साध्वी आली आहे. या देखण्या साध्वीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. सगळ्यांना उत्सुकता आहे, ही साध्वी आहे तरी कोण, तिचं नाव काय आहे. आम्ही हे सगळं शोधून काढलंय. खरंच ही तरुणी साध्वी आहे का, पाहुयात यामागचं व्हायरल सत्य. महाकुंभात साध्वी की मॉडेल? देखण्या साध्वीची देशभरात चर्चा. मैं उत्तराखंड से आई हूँ, आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हूँ. काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातील या देखण्या साध्वीची चर्चा अख्ख्या देशभरात होते. ही साध्वी कोण आहे? या साध्वीचं नाव काय? ही खरंच साध्वी आहे का? याची चर्चा सोशल मीडियावर होते. गळ्यात रुद्राक्षाची माळ, साध्वी सारखंच वस्त्र परिधान. मैं उत्तराखंड से आई हूँ, आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हूँ. कडाक्याच्या थंडीत उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कोट्यवधी लोक सहभागी झाले. ही साध्वी ही महाकुंभात सहभागी झाली. करोडो साधू संतांमध्ये याच तरुणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. काहींनी तर ही देखणी तरुणी साध्वी कशाला बनली असे म्हणतायत, तर काहींनी तर आपणही महाकुंभात जायला हवं अशा कमेंट्स दिल्यात. काय मेसेज व्हायरल होत आहेत ते पाहूया. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात देखणी साध्वी आली. ही साध्वी कुंभमेळ्यात सहभागी झाली असून आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाश नंदगिरी महाराजांची ती शिष्य आहे. हा मेसेज आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे ही साध्वी आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात. हर्षा रिछारिया असे या 30 वर्षीय मॉडेलचं नाव आहे. हर्षा अँकरिंग, मॉडेलिंग आणि ॲक्टिंगही करते. मूळची भोपाळची रहिवासी, सध्या उत्तराखंडमध्ये वास्तव्य. अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा महाकुंभ मेळ्यात सहभागी झाली. हर्षा ही कुंभमेळ्यात तिच्या आवडीमुळे सहभागी झाली होती. त्यामुळे आमच्या व्हायरल टीमनं हर्षाशी संपर्क साधला. तेव्हा ती काय म्हणाली पाहूया. मी अजूनही साध्वी बनलेली नाही. साधू होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. अनेक विधी करावे लागतात. माझा पोशाख पाहून लोकांनी माझं नाव साध्वी हर्षा ठेवलं. मला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जातंय. हे सर्व पाहून बरं वाटतं, पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही. 2 महिन्यांपूर्वी हर्षा रिछारियानं बँकॉकमध्ये डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता. ती मॉडेलिंगमध्ये करिअर करते. त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओत दिसणारी तरुणी साध्वी असल्याचा दावा असत्य ठरलाय. हर्षा रिछारिया ही साध्वी नसून मॉडेल असल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. महाकुंभ मेळ्यातल्या मॉडेल साध्वीवरून आता महंतांमध्येही वाद पेटलाय. नेमका काय वाद पेटलाय पाहूयात, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. प्रयागराजमध्ये महाकुंभात महावाद. साध्वीच्या भगव्या वस्त्रावरनं वाद पेटला. मॉडेल साध्वीवरनं महंतांमध्ये जुंपली. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातलं पहिलं शाही स्नान होऊन 2 दिवस उलटले नाहीत तर महंतांमध्ये वाद सुरू झालाय. आणि याचं कारण ठरली आहे मॉडेल साध्वी हर्षा रिछारिया. आधीच हर्षाला महाकुंभातील पहिलं अमृत स्नान करू देणं आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसण्यावरनं वाद निर्माण झाला होता. ज्योतिषपीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला असतानाच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी भगवे कपडे घालणं हा गुन्हा नसल्याचं म्हणत हर्षाच्या कृतीचं समर्थन केलेलं आहे.
तर स्वामी आनंद स्वरूपांनी भगव वस्त्र कुणी धारण करावं याबाबत भाष्य केलेलं आहे. याआधी अविमुक्तेश्वरानंद यांनी कसा संताप व्यक्त केला होता पाहूया. धर्म का क्षेत्र है, इसमें चेहरे की सुंदरता तात्पर्य नहीं रखती है, इसमें हृदय की सुंदरता. जब हमारा हृदय शुद्ध है कि नहीं, पवित्र है कि नहीं, हम लोकोन्मुखी हैं कि नहीं, लोक सेवा के लिए तत्पर हैं कि नहीं, ये सब बातें यहाँ पर काउंट करती हैं. दिखेगा कि जो साधु संत हैं वो चेहरे पर भी कुछ भस्मी पोत ले रहे हैं, मिट्टी पोत ले रहे हैं, ताकि कुछ अगर हो भी तो वो भी छुप जाए. ती एक मॉडेल आहे आणि सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिनं भगवी वस्त्र घातली, ही आपली परंपराच आहे, हा गुन्हा नाही. हर्षानं निरंजनी आखाड्यातील महामंडलेश्वर यांच्याकडनं मंत्रदीक्षा घेतली होती. ती संन्यासी नसून केवळ मंत्रदीक्षा घेतली असल्याचंही तिने सांगितलंय. ती रथावर बसली होती आणि लोकांनी तिला लक्ष्य करायला सुरुवात केली. हर्षा रिछारिया निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांची शिष्य आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमधील हर्षा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. एका रात्रीत हर्षाचे फॉलोअर्स वाढलेत. अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाली. याबाबत स्वतः हर्षानं सुद्धा स्पष्टीकरण दिलंय. मात्र तरीही तिच्यामुळे आता कुंभमेळ्यामध्ये वाद उफाळलाय. याबाबत स्वामी आनंद स्वरूप म्हणतात, सनातन धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर ते जीवनाचं तत्वज्ञान आहे, जे सत्य, धर्म आणि मोक्षाचा मार्ग प्रशस्त करते. महाकुंभ हा केवळ एक कार्यक्रम नसून धर्माच्या पुनर्स्थापनेची संधी आहे. माझा संदेश स्पष्ट आहे. धर्माची प्रतिष्ठा राखणं, भगव्याचं रक्षण करणं आणि सनातन परंपरा जपणं ही आपली अंतिम जबाबदारी आहे. स्वामी आनंद स्वरूप. मॉडेल साध्वी हर्षा रिछारियावर आता आध्यात्मिक क्षेत्रातून सुद्धा टीका होऊ लागल्यानं तिनं कुंभमेळ्याच्या ठिकाणहून निघून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्लीज नहीं, शर्म आनी चाहिए कि एक लड़की जो धर्म से जुड़ने के लिए आई थी, धर्म को जानने के लिए आई थी, सनातन संस्कृति को जानने के लिए आई थी, आपने उसे इस लायक भी नहीं छोड़ा कि वो पूरे कुंभ में रुक पाए. वो कुंभ जो हमारी जीवन में एक बार आएगा, आपने वो कुंभ एक इंसान से छीन लिया. अब जहाँ पे पहले मैं आई थी पूरे महाकुंभ में रहने की मंशा से, इच्छा से, वहां अब शायद मैं नहीं रह पाऊंगी. पूरे 24 घंटे इसी रूम को देखना पड़ रहा है, तो इट्स बेटर कि मैं फिलहाल यहाँ से चली जाऊं. आस्थेच्या या कुंभमेळ्यामध्ये एका मॉडेल साध्वीमुळे महावाद निर्माण झालाय, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. प्रयागराजचा महाकुंभमेळा वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही महाकुंभमेळ्यात येऊन गंगेची डुबकी लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. काय आहे या व्हिडिओ मागचं व्हायरल सत्य, पाहूयात. अभी आपको एक चीज दिखा रहे हैं, आप इनको पहचानिए. इनको पहचानिए कौन है? ये जो खड़े हुए हैं कौन है? बिल गेट है. और ये आ चुके हैं यहाँ पे काशी विश्वनाथ. हा व्हिडिओ पाहिलात? या व्हिडिओतून दावा करण्यात आलाय की महाकुंभ मेळ्यात मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स यांनी उपस्थिती लावली आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. खरंच बिल गेट्स यांनी महाकुंभ मेळ्याला हजेरी लावली आहे का? बिल गेट्स महाकुंभ मेळ्यात येऊन गेल्यानंतरही माध्यमांना याची खबर का लागली नाही? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात बिल गेट्स यांची हजेरी. बिल गेट्स यांनी घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? बिल गेट है. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा भरलाय. अनेक साधू महंत या कुंभमेळ्यात सहभागी झालेत. जगभरातील सेलिब्रिटीही कुंभमेळ्याला उपस्थिती लावतायत. नुकताच ॲपलचे फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी कुंभमेळ्यात हजेरी लावली. त्यानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
या व्हिडिओत दिसणारी काळा चष्मा घातलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स असल्याचा दावा करण्यात आलाय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात हजेरी लावली आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. बिल गेट्स खरंच कुंभमेळ्यात आले होते का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. यामागचं सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही या मेसेजची आणि व्हिडिओची पडताळणी केली. हा व्हिडिओ रिव्हर्स करून पाहिला तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. व्हायरल व्हिडिओ बिल गेट्स यांचा नाही. हा व्हिडिओ 2024 मधला आहे. व्हिडिओत दिसणारी व्यक्ती बिल गेट्स नसून परदेशी पर्यटक आहे. काशीच्या मणिकर्णिका घाटावर हे परदेशी पर्यटक बसले होते. त्यावेळी कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला होता. 24 डिसेंबर 2024 ला तो गुल्लक नावाच्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात आला. मात्र आता महाकुंभ मेळ्याची वेळ साधून हाच व्हिडिओ बिल गेट्स यांच्या नावानं व्हायरल करण्यात येतोय. त्यामुळे आमच्या पडताळणीत महाकुंभ मेळ्यात बिल गेट्स यांनी हजेरी लावून काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात मसानी गोरख बाबा उर्फ IIT बाबा नावाने ओळखला जाणारा अभय सिंह हा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय. अभय सिंह हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातला असून त्याने IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंग केलंय. उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या करिअरची संधी असतानाही तो आध्यात्मिक जीवनाकडे वळल्यानं त्याची चर्चा होतीये. आता हा IIT बाबा महाकुंभ मेळ्यातून गायब झाल्याचं समजतंय. जॉब तो बहुत सारी अलग अलग टाइप की किया मैंने. लाइक अभी जो लास्ट जॉब थी वो तो इसमें थी UI UX के अंदर. ये एप्स वगैरह डिज़ाइन करना, वेबसाइट डिज़ाइन करना, इसका फ्लो वगैरह डिज़ाइन करना. उससे पहले जैसे इसमें भी काम किया मैंने, ये ट्रैवल फोटोग्राफी या डिसोर्स करके एक प्रोजेक्ट IIT बॉम्बे का गवर्नमेंट स्पॉन्सर प्रोजेक्ट था. उसमें बेसिकली वो डॉक्यूमेंट करने के लिए. उसके बाद जैसे इसमें भी काम किया मैंने, मैगजीन्स वगैरह में. फिल्म मेकिंग भी की मैंने, डॉक्यूमेंट्री फिल्म्स में मेरी, लाइक फिक्शन फिल्म भी है. बहुत सारा कंटेंट है भाई. कुंभमेळ्यात कबूतर बाबा लक्ष वेधून घेतोय. गेल्या 9 वर्षांपासून एक कबूतर या बाबांच्या डोक्यावर घरटं करू नये. महंत राजापुरी महाराज असं या कबूतर बाबांचं नाव आहे. ते राजस्थानच्या चित्तोडगडचे असून जुना आखाड्याचे महंत आहेत. या कबूतर बाबांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कुंभमेळ्यात कबूतर बाबांची चर्चा आहे. 9 वर्षांपासून यांच्या डोक्यावर एका कबुतराने घरटं केलंय. या कबूतर बाबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल होतोय. आणखी एक सुंदरी कुंभमेळ्यात व्हायरल होतीये. ही मुलगी भाविक नसून फुलं विकण्याचं काम करते. या मुलीचे डोळे एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाहीयेत. महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यात आलेले लोकही या मुलीसोबत सेल्फी घेत आहेत. आप कहाँ से हो? इंदौर से. आपका इंस्टाग्राम फेसबुक नहीं है? तो फिर आप तो फेमस हो गए, तो फिर आपके फॉलोअर तो बढ़ेंगे, तो फायदा है ना आपको. और क्या आपको फायदा है? आपके फॉलोअर बढ़ेंगे, आपके पैसे आएंगे ना. आप आज आप माला बेच रही हो, कल को आप मतलब करोड़ों रुपए कमाएंगे. ये तो बहुत अच्छी बात है आपके लिए. ये देखो, ये भाई आया है, हमारा लेके आया है. क्यों है भाई? ओ भाई साहब.